40 नंतर मैत्रिणी का आवश्यक आहेत? लहानपणी आपल्याला खूप मैत्रिणी असतात, पण हळूहळू कॉलेज संपलं, लग्न झालं, मुलं झाली, जबाबदाऱ्या वाढल्या आणि आपण मैत्रिणींनाच नाही तर स्वतःलाच हरवून बसलो. पण 40 नंतर आयुष्यात एक तरी चांगली मैत्रीण असलीच पाहिजे. का? नंबर 1, कारण ती तुम्हाला तुम्ही म्हणून ओळखते. कुणासाठी तुम्ही आई असता, कुणासाठी तुम्ही पत्नी असता, कुणासाठी सून असता, पण खरी मैत्रीण ही तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाने ओळखते. तुमच्या आवडीनिवडी, तुमचे गुण ह्या सकट ती तुम्हाला ॲक्सेप्ट करते आणि तुमच्याशी मैत्री करते. 2, तिच्यासमोर तुम्हाला स्ट्रॉंग असल्याचं नाटक करावं लागत नाही. अनेकदा आपण सगळ्यांसमोर हसत असतो, पण आतून मात्र थकलेलो असतो. खऱ्या मैत्रिणीसमोर आपल्याला हसण्याचं नाटक करावं लागत नाही. तिच्याजवळ तुम्ही रडू शकता, मन हलकं करू शकता, मनातली भीती सांगू शकतात आणि ती तुम्हाला कधीच जज करत नाही. ती शांतपणे तुमचं म्हणणं ऐकून घेते आणि अशी व्यक्ती आयुष्यातला खूप मोठा आधार असते. 3, ती तुम्हाला पुन्हा स्वतःसाठी जगायला शिकवते. चल फिरायला जाऊया, आपण दोघी मिळून क्लास जॉईन करू, तुला हे येतं तर तू करत का नाही, अशी सांगणारी व्यक्ती आयुष्यात खूप महत्त्वाची असते. चांगली मैत्रीण आपल्याला फक्त साथ देत नाही तर आपल्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन जाते. आपल्या आवडीनिवडी, आपलं अस्तित्व याची आठवण करून देते. 4, कारण काही गोष्टी फक्त मैत्रीणच समजू शकते. वाढतं वय, आरोग्याच्या समस्या, मुलांची काळजी, करिअर, हरवलेले स्वप्न या गोष्टींबद्दल बोलताना एखादी स्त्रीच आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते. म्हणून 40 नंतर मैत्रिणी असणं ही चैनीची गोष्ट नाही तर तो एक मानसिक आधार असतो. 5, खरी मैत्रीण ही चुका दाखवते पण तुमची साथ सोडत नाही. खरी मैत्रीण ही तुमच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही, ती तुमच्या चुकाही दाखवते, पण ते तुम्हाला डिस्करेज करण्यासाठी नाही तर तुम्ही इम्प्रूव्ह व्हावं म्हणून, आणि त्यासाठी ती चांगले सजेशन्सही देते. तुमचं चुकत असेल, कठीण काळ असेल, वाईट परिस्थिती असेल तरी ती तुमची साथ कधीच सोडत नाही, तुमच्या बाजूला ठामपणे उभी राहते. सगळे सोडून गेले तरी जी आपली साथ देते, आपल्या बाजूला उभी राहते, तीच खरी मैत्रीण असते. 40 नंतर नवीन वस्तू विकत घेण्यापेक्षा अशी एक मैत्रीण बनवा जिच्याजवळ तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता. खरी मैत्रीण तुमचं आयुष्य खूप चांगलं बनवते. अशी मैत्रीण आयुष्यात असणं खूप भाग्याची गोष्ट आहे. तुमची अशी एखादी मैत्रीण आहे का? तिचं नाव कमेंटमध्ये लिहा.